महाभारतात काही काही गोष्ट आहेत जे चमत्कारी वाटू शकतात. जसं 100 कौरव कोणी म्हणेल असं कसं झालं, तर त्याचं ना ऍक्च्युली डिस्क्रिप्शन दिलंय. त्याचं वर्णन आहे की गांधारीच्या पोटातून मांसाचा गोळा निघतो, त्याचे ते 100 इनफॅक्ट 101 पीसेस ते करतात, 100 आणि 1, कारण की एक बहीण त्यांना होते ना दुशाला, आणि त्याला त्या घड्यात घालतात. 101 घडे असतात ज्याच्यात तूप आहे. आता तूप जे आहे ना, वी टॉक ऑफ इट एज लाईफ गिव्हिंग एनिवेज, ठीक आहे. तर त्याच्यात घालतात आणि टेम्परेचर कंट्रोल, लाईट कंट्रोल सगळं त्यांनी केलंय. ते एअर टाईट करून ते सांगतात की त्याला जिथे अजिबात सूर्य लाईट पोचणार नाही असं करून त्याला ठेवा, आणि आफ्टर अ सर्टन काही महिन्यानंतर ते परत जातात, ते उघडतात, त्याला परत ते पाणी काहीतरी करतात वगैरे. तो पूर्ण प्रोसेस दिलाय. तर आज पण आपण IVF वगैरे म्हणतो ना, तसं काहीतरी असेल, हू नोज. पण हा ऑफकोर्स जे त्याच्यात दिलंय, कॅन वी रेप्लिकेट दॅट टुडे, आय डोंट नो. असं पण आहे, हनुमान उडून गेले का, तो प्रश्न येतो. पण आता तुम्ही बघा, जे सिद्ध असतात, सिद्ध योगी वगैरे, त्यांच्यात जी सिद्धी असते ती आपण एक्सप्लेन करू शकत नाही, सायंटिफिकली पण करू शकत नाही. सो वी डोंट नो. आणि आपल्याला ते पण माहित नाही की ते उडूनच गेले की ऍक्च्युली ही स्विमिंग तर पॉसिबल होतच, राईट. पण कथारूप, तर सम ऑफ दीज थिंग्स गेट एक्झॅजरेटेड विच मे नॉट मेक सेन्स टुडे. बट त्याच्यासाठी इंग्लिशचं फ्रेज आहे, डोंट थ्रो द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. तर ते करू नका. जे उद्देश आहे ते कळवून घ्या आणि जे शिकायचं आहे ते शिका.